देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामान्य जनतेला एका कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय विश्लेषणावर चर्चा करतील। भाजप नेत्या शिवानी दाणी वखरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। नागपुरातील मनीबी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं 1, 2 आणि 8 फेब्रुवारी रोजी अमृतकाल विकसित भारत 2047 या शीर्षकाअंतर्गत 3 दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। मागील 3 वर्षापासून हे आयोजन केलं जात आहे। यात गुंतवणूक तसंच आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी गुंतवणूकदारांना संधी आणि तोटे याबाबत मार्गदर्शन करतात। मुख्य कार्यक्रम नागपुरातील लक्ष्मीनगरातील सायंटिफिक हॉलमध्ये आयोजित करण्यात आला असून यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसाधारण अर्थसंकल्पाचं विश्लेषण देखील करणार आहे। 1 तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होईल आणि 1 तारखेलाच संध्याकाळी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस याच्यावर चर्चा करणार आहेत। सो बजेटवर ॲनालिसिस या कार्यक्रमामध्ये होईल आणि बजेट आणि स्टॉक मार्केट याची कशी सांगड घालून गुंतवणूकदारांनी काय आपली भूमिका बजवायला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन किंवा या विषयावर अधिक प्रकाश हे विजय केडियाची टाकते। असे 2 लोक 1 तारखेला बोलणार आहेत। 2 तारखेला रिदम देसाई आणि अपूर्व शर्मा हे दोघं या आपल्या कार्यशाळेमध्ये बोलतील आणि 8 तारखेला जी सांगता करत आहोत नितीनजी गडकरी आणि रमेश धमानी यांच्यासोबत। सो या कार्यक्रमाचा सर्व नागपूरच्या आणि नागपूरच्या आजूबाजूच्या विदर्भातल्या सर्व गुंतवणूकदारांनी याचा फायदा घ्यावा। जे लोकांना आपण टीव्हीवर ऐकतो ते थेट आपल्याशी संवाद साधणार आहे। आपल्यातर्फे विनंती करते की या कार्यक्रमाला संध्याकाळी 6 वाजता आपली जागा सुनिश्चित करून कार्यक्रमाला जरूर यावं।